वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्वदा। नमस्कार. आज आपण हरिपाठातील 15वा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत. यामध्ये आतापर्यंतच्या अभंगामध्ये परमेश्वर म्हणजे काय, गुणातीत म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, निर्गुणापर्यंत पोहोचायचं कसं आहे, हे सगळं करताना नामजपाचं काय महत्व आहे. नंतर नामजपाच्या पुढे की मनोमार्ग गती, मनाचा काय याच्यामध्ये मार्ग म्हणून कसा उपयोग होऊ शकतो. आणि नामजप करताना आपण द्वैत अद्वैत याच्याकडून अद्वैतावर कसे येऊ शकतो किंवा अद्वैतावरच येणं हे आपलं अंतिम ध्येय आहे, असं सगळं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता या अभंगामध्ये मुख्यत्वे अद्वैत भक्ती किंवा कसं अद्वैत झाल्यावर काय काय होऊ शकतं यावर प्रकाश टाकलेला आहे. बघूया 15वा अध्याय. एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. थोडासा अवघड आहे शब्द, म्हणजे असं वाचलं की लगेच समजेल असं नाहीये, हळूहळू समजून घेऊया. एक नाम हरी, नाम म्हणजे हरिनाम जर आपण एक घेतलं तर द्वैत नाम दुरी म्हणजे काय, तर जे द्वैत नाम आहेत असं, म्हणजे जरी नामानी हरी घेत असेल, जरी म्हणजे आपण बघतो की खूप लोक नामस्मरण करतात, नामजप करतात, वेगळ्या वेगळ्या मंत्राचा करतात. वेगळ्या वेगळ्या मंत्राचा करण्याच्यात गैर काही नाहीये, पण तुम्ही नामजप करताना तुम्ही पूर्णपणे द्वैत भावावर आहे तोपर्यंत तुमची गाडी पुढे जाणार नाही किंवा अध्यात्म मार्गावर तुम्ही पुढच्या पायरीवर जाणार नाही, जोपर्यंत तुम्ही द्वैत भावावर आहे. जोपर्यंत आपण असं समजत आहोत की याचा अर्थ सुरुवातच असं नाही करायची का, तर नाही. भक्तीची पहिली पायरी आपण भक्त आहोत, साधक आहोत आणि भगवंत आहे, अशा दोन व्यक्ती इथे इन्व्हॉल्ड आहेत. दोन व्यक्ती याच्यात आहेत की भक्ती करणार आणि ज्याची भक्ती करतो असा, म्हणजे दोघ जण आहेत म्हणून द्वैत भाव. तर आपण सुरुवात द्वैत भावाने करतो, पण करतोय नामजप करतोय, खूप दिवस करतोय, खूप महिने करतोय, खूप वर्ष करतोय, पण आता पुढच्या पायरीवर जेव्हा जाण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला हे समजायला पाहिजे की नाम म्हणजे काय, तर सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे काय की आपण कायम त्या आनंदात राहतो. जेवढ्या काही वेळ आपण ते नाम घेत आहोत तेवढ्या वेळ आपल्याला आजूबाजूचं, आपल्या आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टींचं, या सगळ्याचा विसर पडला पाहिजे आणि आपण सच्चिद आनंद, त्या ब्लिस मध्ये, प्युअर ब्लिस असं म्हणतात इंग्लिशमध्ये, की पूर्णपणे आपण त्या आनंदात राहणं, बाकी सगळं विसरून, देहभान हरपून, मग ती जी स्टेट आहे सच्चिदानंद. मग भगवंत काय आहे, भगवंत पण सच्चिदानंद आहे, म्हणजे दोघी सच्चिदानंद सच्चिदानंद झालं. म्हणजे मग आपण त्या भावावर यायला लागतो की जे आपण हे नाम घेतो आहोत ते आपण सच्चिदानंदात जातो आहे, आणि सच्चिदानंद म्हणजेच भगवान आहे, म्हणजेच आपण काय जात आहोत, आपण त्याच्यामध्येच रमत आहोत, आपण त्या स्टेट मध्ये जात आहोत. जेव्हा हे सच्चिदानंद सच्चिदानंद एकत्र येईल तोच अद्वैत भाव आहे. म्हणजे आता आपण कुठे भेटायला गेलो का देवाला, नाही, तो आपल्या आतमध्येच आहे. जेव्हा आपण आपल्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या, जेव्हा आपण आपला पसारा बाजूला ठेवला, पसारा म्हणजे प्रापंचिक पसारा, जेव्हा आपण त्या भगवंताच्या स्मरणामध्ये लीन होऊन गेलो, ब्रह्मानंदी टाळी लागली, त्याला भरपूर शब्द आहेत, तेव्हा आपण कुठे एकरूप होणार आहोत, हरीमध्ये एकरूप होणार आहोत. मग हरीमध्ये एकरूप होण्याची स्टेट काय आहे, सच्चिदानंद. आणि हरी पण कसा आहे, सच्चिदानंद, म्हणजे दोघं एकच झालो. म्हणजे आपल्यामध्ये ते आहेच आहे. माऊली एका ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की जेव्हा विहीर खणतात तेव्हा तो जो झरा आहे पाण्याचा, तो कुठून शोधून आणतात का की तिथे पाईपलाईन टाकून आणली बाबा, तिथे नाही, तो असतोच, तो झरा आतमध्ये आहेच आहे. तो फक्त आपण वरची खड्डा खणतो, माती बाजूला काढतो आणि मग तो आपल्याला दिसतो.
पाण्याचा खळखळणारा आवाज की जे तिथे होतच, त्या जमिनीखाली तो खळखळणारा आवाज होताच, पण आपण त्याच्यावर माती टाकली होती. म्हणजे आपण म्हणजे तिथे ऑलरेडी आधी माती होती, ती आपण बाजूला सरल्यावर ते पाणी दिसलं. तसंच आपल्या सगळ्यांमध्ये तो आहेच, तो आहे म्हणून आपण आहोत. आणि जेव्हा आपण हे आपल्या मनोविकाराचे, आपल्या षड्रिपूंचे, आपल्या देह मन बुद्धीचं आवरण बाजूला सारू, तेव्हा आतला तो जो आत्मा आहे तो त्या परमात्म्याशी कसा जोडला गेलेला आहे, आणि तो जो आत्मा आहे त्याचं जे शुद्ध स्वरूप आहे ते सच्चिदानंद आहे, की त्याला राग नाही, लोभ नाही, कसली आठवण नाही, कसलं पुढचं नाही. तो फक्त त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये, तो फक्त परमात्म्याशी जोडल्या गेल्याने तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे तो काय आहे? पूर्णपणे या सगळ्या मायेपासून दूर आहे. तो पूर्णपणे हा नेहमीच समाधानी असणारा, किंवा समाधान हा खूप छोटा शब्द आहे, म्हणजे नेहमीच त्या परमानंदात लीन असणारा असा तो आत्मा आहे. आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण आपण त्याच्यावर आपण कोण आहोत, आपण इतक्या वर्षांचे आहोत, आपलं कुटुंब काय आहे, आपलं शिक्षण काय आहे, आपली सांपत्तिक स्थिती काय आहे, आपली मुलं काय आहेत, काय 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 काय, मला राग येतो, मला ह्याच कलर आवडतो, मला तेच आवडतं, अशी वेगवेगळी आवरणं करून त्याला आपण जकडून ठेवलेलं आहे. की माझी हीच इच्छा आहे, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मला एवढे पैसे करायचे, मला एवढं गोल करायचं, एवढं एम करायचं, झालं. मग इकडे नामजप करतोय आणि परत आपण त्या सगळ्या इच्छा, त्या इच्छेने जखडून ठेवलेल्या आहेत त्या आत्म्याला. मग तो सुटणार नाही म्हणजे तो त्या परमात्म्याशी लीन होणार नाही. म्हणून माऊली इथे काय म्हणतात, की जो कोणी असं हरिनाम घेतो आणि जो द्वैतनामावरच आहे, द्वैतनाम म्हणजे काय, की आपण दोघे जण आहोत. मी मान्य करते की पहिल्यांदा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यांमध्ये असं होणार नाही की आपण लगेच अद्वैत भावावर जाऊ, पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणजे आता 4 वर्ष नाम घेतोय, 5 वर्ष नाम घेते, तरी आपण द्वैतावरच आहोत. मग काहीतरी चुकतंय म्हणजे काय, की आपण तो मार्ग बरोबर आहे, पण आपण पुढे प्रगती करत नाही आहोत. आता असं आहे की माणूस शिकतोय आणि 4थीतच अडकला, 5वीत जातच नाहीये, पुढच्या इयत्तेत ढकललाच जात नाहीये. मग काय आहे, की आपल्या वागण्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे, आपल्या पद्धतीमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. नुसतं यांत्रिक पद्धतीने नाम घेऊन, किंवा मी नाम घेतलं म्हणजे मला हे आता प्राप्त झालं पाहिजे, अशी काहीतरी इच्छा मनात बाळगून, म्हणजे त्या द्वैत भावावर येऊन जर भक्ती केली तर त्यांनी साध्य होणार नाही. आणि पुढच्या ओळीत खूप छान सांगतात, की अद्वैत कुसरी विरळा जाणे. जे अद्वैत आहे ते जाणून घेऊन घेणारा नामधारी, किंवा हे असं करून अद्वैत भाव मनात आणून नामजप करणारा व्यक्ती हा खूप विरळा आहे, असं माऊली म्हणतात. पुढे बघूया. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमा वैरी हरी झाला. म्हणजे काय, पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे, की समबुद्धी घेता. समबुद्धी म्हणजे काय, की सगळीकडे तोच आहे, प्रत्येकामध्ये तोच आहे, प्रत्येक जीव मात्रामध्ये हा तोच भरून राहिलेला आहे, असा विचार केल्यावर समान श्रीहरी, प्रत्येकामध्ये तो श्रीहरीच आहे, अशा बुद्धीने, अशा विचारांनी आपण जर हा नामजप केला, तो अद्वैत आहे. म्हणजे 2-3 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. आपल्याला द्वैताकडून अद्वैत भावावर येऊन नामजप करायचा आहे, आणि सगळ्यांमध्ये तोच भरलेला आहे. म्हणजे हे जे समान भाव आहे प्रत्येक जीवमात्रापायी, कीटक असेल, मुंगी असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल, त्या सगळ्यांमध्ये तोच आहे, असा जर आपण दृष्टिकोन ठेवला. या नुसता विचार करून किंवा आपल्याला तार्किक बुद्धीने ते पटवून उपयोग नाहीये, आपल्या आचरणातून ते दिसलं पाहिजे. आपल्याला कोणाबद्दल राग येत असेल, आपल्याला कोणाबद्दल चीड येत असेल, तर तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे, की त्या माणसाच्या आतमध्ये, त्या व्यक्तीच्या आतमध्ये तोच भगवंत बसलेला आहे. मग त्याच भगवंताशी आपण अशी चिडचिड करू का?
नाही करणार. मग ह्या दृष्टिकोन ठेवून आपण आपला विचार बदलून आपण खरोखर त्या आचरणात आणलं पाहिजे की समान बुद्धी आहे, मी सगळ्यांची समान पद्धतीने वागतो आहे. आणि जेव्हा या दोन गोष्टी आपण करू ते शमदम वैरी हरी झाला. म्हणजे जो वैरी होता म्हणजे जे आपल्या शम आणि दम याचा अर्थ काय की आपली मानसिक शांती आहे, म्हणजे जे समाधान आहे, जे आपल्या मनाची शांतता आहे ती, आणि आपल्या षड्रिपूंवरचं आपलं नियंत्रण आहे. तर हे जे अवघड होतं, जो आपल्या मनाचा वैरी होता तोच आता हरी झालेला आहे असं माऊली म्हणतात. म्हणजे आपण जर अद्वैत भावाने नामजप केला आणि सगळेजण सगळे प्राणी मात्र सगळे समान आहेत या भावावर येऊन केला तर आपल्याला मनशांती आणि आपल्या षड्रिपूंवर नियंत्रण आल्याशिवाय राहणार नाही, कारण तोच हरी आहे असं माऊली इथे म्हणतात. पुढे बघूया. सर्वांगटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. खूप छान उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी की सूर्य एकच आहे पण त्याचे प्रकाश हा सहस्त्र रश्मी. रश्मी म्हणजे काय? किरण, सूर्य किरणे. तर सहस्त्र सूर्य किरणांमध्ये तो सूर्याचाच प्रकाश दडलेला आहे. हा किरण वेगळा आणि तो किरण वेगळा असं नाहीये. सूर्याचे जे लाखो हजारो सूर्यकिरण बाहेर पडतात सूर्याची, त्या सगळ्यांमध्ये तोच सूर्यप्रकाश भरून राहिलेला आहे. त्याचप्रमाणे हे जे सगळे प्राणी मात्र आहेत, हे जे सगळे मनुष्य प्राणी आहेत, या सगळ्यांच्या देहामध्ये एकच तो आहे जो राम आहे असं माऊली म्हणतात. सर्वांगटी राम, सगळ्यांमध्ये तो एकच राम आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रत्येक किरणामध्ये एकच सूर्यप्रकाश दडलेला असतो, तसंच प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हा एकच राम दडलेला आहे. पुढे बघूया. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. आता ते स्वतःबद्दल सांगतात की ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, त्यांनी नेमाने हरिपाठ केलेला आहे, नेमाने हरीचा जप केलेला आहे, नियम धरून त्यांच्या मनामध्ये पकडून हरीचा पाठ केलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? मागिलिया जन्म मुक्त झालो. जे मागचे जन्मांतरीची पाप पुण्याचा फेरा आहे तो सुटलेला आहे आणि मी या सगळ्यातून मुक्त झालेलो आहे असं माऊली म्हणतात. त्यामुळे आपण नामजप करायचा आहे. सुरुवातीला आपण द्वैत भावावर असू, पण जसं जसं नाम मुरत जाईल तसं तसं आपल्याला त्या सच्चिदानंदाचा, त्या परमानंदाचा आनंद जसा होईल तसं आपल्याला कळून चुकेल की तो आनंद आणि ते भगवंताचं रूप हे एकच आहे. आणि आपण अद्वैत भावावर येत जाऊ आणि आपण सगळ्या प्राणी मात्रांवर जर समान दृष्टीने समभावाने विचार केला तर आपल्याला हरीची प्राप्ती होऊ शकते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पुंडलिक महाराज की जय.